सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता घरकुलांची नवीन यादी तर जाहीर झालेली आहे. तर आता 2026ची नवीन यादी तर आलेली आहे. तर यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच तपासा. मोफत घर तुम्हाला आता इथे मिळणार आहे. तर घर पाहण्यासाठी व तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ज्यांना कोणाला घरकुल मिळालेलं नसेल, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहे, सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमची लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता. तर इथं आपल्याला जे की यावरती येऊन आपण जे की स्टेटस चेक करायचं आहे, कशा पद्धतीने तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही घरकुलाच्या यादीमध्ये. तर आता सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्याच्या नंतर आपल्याला इथं रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. जे की पहिलं जे ऑप्शन येईल तर रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर रिपोर्टवरती जे आपण इथं क्लिक करून घेऊ. रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर आपल्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल. तर आता आपण दुसऱ्या पेजवरती इथं आलेलो आहोत. तर इथून तुम्ही ज्यांना कोणाला घरकुल मिळालंच नसेल किंवा काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर आता इथं खाली यायचं आहे. तर आता आपल्याला एक ऑप्शन दिसेल रिपोर्ट्स सोशल, जे की तुम्हाला इथं दिसेल बेनिफिशरी डिटेल्स, ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे फॉर व्हेरिफिकेशन. तर एकदम जे काही 14 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला इथे दिसेल, जे की तुम्हाला जे की इथं तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे इथं आहे, जे की बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचं इंटरफेस इथं ओपन होईल. तर आता सर्वप्रथम इथं तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जे काही राज्य आहे, तुमचं राज्य इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपलं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर इथे आपला जो काही जिल्हा आहे, तर यामध्ये कोणता जिल्हा आहे, तर यामध्ये अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बीड आहे, भंडारा आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, गोंदिया, हिंगोली, त्यानंतर इथं इथे यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर. तर त्यामध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा तुम्ही इथून चेक करू शकता. नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, नांदेड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग. तर यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तालुक्यांची यादी तुमच्या समोर ओपन होईल. तुमचा तालुका इथं सिलेक्ट करा. जसं तुम्ही तालुका इथं सिलेक्ट कराल तर तुमच्या तालुक्यामधील जे काही तुमच्या गावं आहे त्या गावांची यादी तुमच्या समोर इथं येऊन जाईल. तर आता यामध्ये तुमचं कोणतं गाव आहे ते गाव सिलेक्ट करा. तर हा जो व्हिडिओ आपण डेमोसाठी बनवत आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमची माहिती इथून सिलेक्ट करून घ्यायचं. तर यामध्ये आता जे की 2010, 11, 11, 12, 12, 13, 14, 15 अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता. 2024, 25 आणि जे की आता 25, 26ची इथं यादी. डेमोसाठी आपण जे की मी मागची यादी चेक करत आहे की त्या यादीमध्ये माझं नाव आलं की नाही मी इथं चेक करून घेतो. तर यामध्ये भरपूर योजना आहेत जे की आता तुम्हाला तुमची जी काही योजना आहे तर आपली रमाई योजना असेल, रमाई आवास योजना असेल, त्यानंतर तुमची कोणती योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असेल तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपली पहिलीच आहे प्रधानमंत्री आवास योजना. तुमची जे काही असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करा. तर आता जे की इथं तुम्हाला कॅप्चा दाखवलेला आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून टाकायचं आहे. प्लस असेल तर प्लस करा, मायनस असेल तर मायनस करा. 90 + 10 जे की आपण इथं 100 याचं ॲन्सर टाकलेलं आहे. तर तिथं प्लससुद्धा येऊ शकते किंवा मायनस. तर इथं संपूर्ण गावांची यादी इथं तुम्हाला आलेली आहे. तर राईट साईडला जे काही तुम्हाला ते दिसेल, तुम्ही एक्सेल, PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा इथून PDF जी आहे डाउनलोड करू शकता. तर इथून तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही इथून लगेच तपासून घ्या. तर आता तुम्ही 2025, 26, 26, 27ची जी काही यादी आहे, तर आता इथून तुम्हाला जी की याची PDF सुद्धा इथून डाउनलोड करता येणार आहे. तर इथून तुम्ही जसे चेंज कराल तर ते काही तुम्हाला तुमचे जे काही तालुका आहे, जिल्हा आहे ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे जे काही सर्व योजनेची माहिती तुम्ही इथून चेक करू शकता. त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तर इथं लिस्टप्रमाणे तुमची कोणती योजना आहे, त्या योजना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर आता कधी-कधी काय होते की इथं दाखवत नाही. तर ज्यांच्या जिल्ह्यांच्या यादी इथं अपडेट झालेल्या आहेत, तशाच जिल्ह्यांच्या यादी इथं 2026ची यादी इथं दाखवत आहे. तर इथं आपला जो काही जिल्हा असेल, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गाव सिलेक्ट करा. त्यानंतर इथं कॅप्चा टाका आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर तुमची जी काही संपूर्ण यादी आहे, ती तुम्हाला इथून बघायला मिळेल. तर आता तुमच्या काही अडचणी असतील किंवा घरकुल तुम्हाला अधिक मिळालेलं नसेल, कोणते आवश्यक कागदपत्र, ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, पहिला हप्ता मिळालेला असेल,
दुसरा हप्ता मिळण्यास काही अडचण जात असेल, तिसरा हप्ता मिळण्यात काही अडचण जात असेल, तर अशांसाठी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, त्यानंतर हप्ते काढून घ्यायचे आहेत, तर आपल्या डिटेलमध्ये चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळतील. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा. थँक्यू.